सांगली महापालिकेची वॉर रूम ॲक्टिव्ह. पूर प्रवण क्षेत्रावर CCTVच्या माध्यमातून वॉच. पूरपट्ट्यातील 500हून अधिक नागरिकांचे स्थलांतर तर निवारा केंद्रात 30 नागरिक विस्थापित. संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सांगली महापालिकेने आपली वॉर रूम ॲक्टिव्ह केली आहे. या वॉर रूममधून पूर प्रवण क्षेत्रावर CCTVच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात येत आहे. वॉर सुरू केल्याने वेळीतच पूरपट्ट्यातील नागरिकांचे निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आलं आहे. सांगली महापालिकेची मंगलधाम येथे अत्याधुनिक वॉर रूम आहे. या वॉर रूममधून सांगली आणि मिरजेतील नदीखाट आणि पूर प्रवण क्षेत्रावर CCTVच्या माध्यमातून वॉच ठेवला जातो आहे. यासाठी सांगली मिरजेतील पूरपट्ट्यात महापालिकेने एकूण 13 CCTV लावले असून या माध्यमातून पूरपट्ट्यावर वॉच ठेवला जातो आहे. यासोबतच महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांकडे वॉकीटॉकी देण्यात आलेल्या असून या माध्यमातून क्षणाक्षणाची अपडेट वॉर रूमला मिळत आहे. त्यासोबतच 3 हेल्पलाईन नंबरसुद्धा ॲक्टिव्ह करण्यात आलेले असून या माध्यमातून नागरिकांना मदत केली जाते आहे. महापालिका क्षेत्रात नागरिकांचे वेळी स्थलांतर करण्यात आलेले असून आत्तापर्यंत महापालिकेच्या निवारा केंद्रात 30 नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत महापालिकेने 500हून अधिक नागरिकांचे स्थलांतर केलेले असून 50 जनावरांचे सुद्धा स्थलांतर करण्यात आलं आहे. अजूनही पाणी वाढण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने आपली सर्व तयारी ठेवली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.